नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 4 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्या दिवशी संध्याकाळी जेवण झाल्यावर प्रीती आणि नीता टेरेसवर फेरफटका मारत होत्या. तेव्हा आकाशात मंद चांदण्यांचा प्रकाश पसरला होता. पण प्रीतीच्या चेहऱ्यावर मात्र विचारमग्न भाव होते. ती अचानक थांबली आणि नीताकडे वळून म्हणाली, "नीता, आपल्या ग्रुपमध्ये उगाच सतीचं नाव आलं आहे. खरं सांगू, मला सुरुवातीपासूनच थोडी भीती वाटते. कसा आहे तो? काय स्वभावाचा आहे?" म्हणजे नीता बघ ना, आपल्या या पहिल्या प्रोजेक्टसाठी मॅडमांनी 4 मुलींचाच ग्रुप केला असता तर किती बरं झालं असतं. पण जोशी मॅडमांनी उगाच 2 मुलांना त्यात ॲड केलं आणि त्यात संकल्पना तो देणार. न जाणो काय करेल आता. तेव्हा नीता हसत म्हणाली, "अगं प्रीती, एवढी कशाला काळजी करतेस? चल मग, मी कार्तिकला फोन करून सतीशबद्दल सगळं विचारते." नीताने लगेच मोबाईल काढला आणि कार्तिकला फोन केला. काही मिनिटं कार्तिकशी गप्पा झाल्यानंतर नीता प्रीतीकडे वळून म्हणाली, "अगं ऐक प्रीती, सतीश हा बिल्डर्स कुटुंबातील मुलगा आहे. जे सुसंस्कृत, अतिशय श्रीमंत, मुंबईचं नावाजलेलं कुटुंब आहे. आणि खरंच प्रीती, सतीशकडे प्रोजेक्टसाठी भन्नाट कल्पना आहेत. कार्तिक म्हणतोय की त्याच्याबद्दल अजिबात शंका बाळगू नकोस." प्रीती तरीही ओठ वाकवत म्हणाली, "पण नीता, जर नाही जमलं तर?" नीता तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाली, "अगं नाही जमलं तर काय, आपण आहोतच ना. आपण प्रोजेक्ट व्यवस्थित सांभाळू. तू फक्त भिवू नकोस प्रीती, निवांत झोप, उद्या बघूया." तेव्हा प्रीतीने थोडं हसत मान हलवली आणि दोघी पुन्हा टेरेसवर हळूहळू चालू लागल्या. रात्रीच्या वाऱ्यासोबत तिच्या मनातली शंका थोडी कमी झाली होती. पण उद्याबद्दलची उत्सुकता मात्र दुपटीने वाढली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी कॉलेजमध्ये शेवटचं लेक्चर संपल्यावर चौघे लायब्ररीत जमले. नीता आणि कार्तिक यांनी लगेच आपापली नोटबुक्स उघडली. तर प्रीतीने लॅपटॉप सुरू केला आणि सतीश मात्र खुर्चीत रेलून बसला होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी ठाम लक्ष होतं. जणू तो सगळं काही आधीच प्लॅनिंग करून बसला होता. तर विषय ठरला, स्थानिक पातळीवर नवीन चहा ब्रँड कसा मार्केट करायचा, असं प्रीतीने त्यांना सांगितलं. "हो, पण फक्त पोस्टर आणि स्लोगनने काहीच होणार नाही," असं सतीश म्हणाला. "आपल्याला त्यात भावना, आठवणी आणि ओळख जोडावी लागेल." "म्हणजे कसं सतीश?" असं नीता पुढे येऊन म्हणाली. तेव्हा सतीशने हसून उत्तर दिलं, "लोक फक्त चहा पित नाहीत, ते त्या क्षणाला जगतात. आणि आपण तो क्षण विकायचा आहे." तिच्या नोटबुकमध्ये रंगांची स्केचेस काढत नीता म्हणाली, "छान आहे, पण रंगसंगती उबदार हवी. तपकिरी, सोनेरी आणि थोडा लाल." तेवढ्यात कार्तिकने हात वर केला आणि म्हणाला, "आणि मी सांगतो, पोस्टरच्या कोपऱ्यात स्पेशल ऑफर टाकू. लोकांना डिस्काउंट दिलं की नजरेत भरतं." तेव्हा प्रीती हसली आणि म्हणाली, "हो कार्तिक, हे खरं आहे. पण भावना आणि मार्केटिंग दोन्ही सांभाळायला लागेल." तेव्हा सतीशने कल्पना पुढे नेली. "कल्पना कर, पोस्टरवर एक वृद्ध आजोबा, हातात मातीचा कुल्हड, बाजूला सकाळचं धुकं आणि टॅगलाईन, प्रत्येक घोटात घरची ऊब. आणि बाजूला एखादी लहान मुलगी आजोबांकडे पाहून हसते." नीता पटकन म्हणाली, "हे जोडल्यावर खरंच कुटुंबाची ऊब दिसेल." तेव्हा प्रीतीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. "खरंच यात भावना आहेत." कार्तिकने लगेच जोडलं, "आणि व्हिडिओमध्ये हा सीन आणला तर बॅकग्राऊंडला हलकी बासरी वाजेल. त्यामुळे लोक एकदम कनेक्ट होतील." प्रोजेक्टबद्दल अशा सगळ्या योजना आखून त्यांनी काम सुरू केलं. प्रीती टायपिंग करत होती, तर सतीश संकल्पना सांगत होता. नीता रंग आणि चित्ररचना डिझाईन करत होती आणि कार्तिक कॅमेरा अँगल्स, शूटिंग प्लॅन नोट करत होता.
सगळे एकमेकांना मध्ये सूचना देत होते. इथे फॉन्ट थोडा मोठा कर. हा शेड खूप डार्क आहे, थोडा लाईट घे. अरे टॅगलाईन वाचून चहाचा सुगंध यायला हवा. वास स्क्रीनवरून? प्रीतीने मिश्किल नजरेनं विचारलं. अगं प्रीती, मनाला चित्र दाखवलं की वास आपोआप येतो, असं सतीश सहज म्हणाला. तुला तर सतीश मानसशास्त्राचाही कोर्स करायला हवा, असं प्रीती म्हणाली. झालाय आधीच, सतीश म्हणाला. तेव्हा नीता हसून म्हणाली, म्हणूनच बोलण्यात इतकी पकड आहे तुझी. तासभर काम झाल्यावर नीता आणि कार्तिक चहा घ्यायला कॅन्टीनकडे गेले. टेबलावर फक्त सतीश आणि प्रीती बसले होते. बाहेर वारा वाहत होता. तेव्हा प्रीती थांबून सतीशकडे पाहत म्हणाली, तू साधं कामही खास करून दाखवतोस. सतीश हसत म्हणाला, वेगळं काही नाही, फक्त लोकांना ते पाहायला शिकवतो जे ते आधीपासूनच जाणतात. नीता आणि कार्तिक परत आले. त्यांनी सोबत चहा आणि बिस्किट आणली होती. चला ब्रेक घ्या, नीता म्हणाली. ब्रेक न घेतला तर हे दोघं कामातच हरवून जातील, असं कार्तिक हसत म्हणाला. थोड्या वेळाने पुन्हा काम सुरू झालं. यावेळी कार्तिकने व्हिडिओसाठी छोटा सीन सांगितला. नीताने त्यात रंग आणि लाइटिंगची भर टाकली, तर प्रीतीने स्क्रिप्ट लिहिली आणि सतीशने डायलॉग दिला. या क्षणापासून माझा दिवस हसत सुरू होतो. असं सगळं काम करत करत संध्याकाळ झाली होती. सगळ्यांनी आपापल्या नोट्स, डिझाईन आणि स्केचेस नीट केल्या. उद्या सगळं तयार असेल, सतीश म्हणाला. आणि तेव्हा तुला कळेल मी फुल व्हॅल्यूम म्हणजे काय म्हणालो होतो. तेव्हा प्रीतीने त्याला विचारायचं ठरवलं, पण नीता आधी सगळ्यांना उठायला सांगत होती. कॉलेज सुटल्यावर चौघेजण बाहेर पडले. कॅम्पसच्या गेटजवळ एक छोटा गर्दीचा गोंधळ होता. एखाद्या स्टॉलवर नव्या प्रकारचा गेम लावलेला दिसत होता. 1 मिनिटात पझल सोडवा आणि मोफत चहा जिंका. अरे वा, हे तर आपल्या प्रोजेक्टला साजेसं आहे, कार्तिक उत्साहाने म्हणाला. नीता लगेच पुढे गेली. चला मग सगळे आपल्या क्रिएटिव्ह मेंदूची परीक्षा घेऊ. तेव्हा प्रीती नकारार्थी मान हलवत म्हणाली, माझं डोकं सध्या चहा आणि पझलपेक्षा जास्त कामाने भरलंय. सतीश मात्र थोडा हसत तिच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे मी एकटाच खेळू? हो, आणि जिंकलास तर प्राइज आम्हाला मिळेल, असं प्रीतीने मिश्किल उत्तर दिलं. सतीश पझल सोडवत होता तेव्हा लोक बघत होते. घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करत त्याने पझल पूर्ण केली आणि बक्षीस म्हणून त्याला 2 कुल्हडभर गरमागरम चहा मिळाला. तेव्हा त्याने एक कुल्हड प्रीतीकडे वाढवला. हे तुझं प्रोजेक्टचं पहिलं फील्ड टेस्टिंग. प्रीतीने हातात कुल्हड घेतला. त्यातून उठणाऱ्या वाफेतून चहाचा वास आला आणि तिला त्याच्या प्रत्येक घोटात घरची ऊब या वाक्याची आठवण आली. नीता आणि कार्तिक अजूनही गेमवाल्याशी हसत गप्पा मारत होते. सतीश कुल्हड हातात फिरवत प्रीतीकडे पाहत म्हणाला, पाहिलंस, जिंकायला फक्त वेग नव्हे, पद्धत महत्वाची असते. लोक गडबडीत पझलमध्ये अडकतात, पण मी मात्र आधी चित्र मनात पूर्ण केलं, मग हाताने फक्त जोडायचं होतं. तेव्हा प्रीती थोडी हसत त्याला म्हणाली, म्हणजे तुझ्या प्रत्येक गोष्टीचा आधी प्लॅन असतो. नेहमी नाही, पण जेव्हा असतो तेव्हा जिंकणं फक्त वेळेचा प्रश्न असतो, असं सतीशने हसत उत्तर दिलं. त्या सहज उत्तराने प्रीतीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलं. तिला जाणवलं हा मुलगा फक्त कल्पना देत नाही, तर त्या कल्पना अंमलात कशा आणायच्या तेही त्याला नीट माहीत आहे. तेवढ्यात नीता दूरूनच ओरडली, अहो विजेत्यांनो, परत याल का? नाहीतर आम्ही पुढचा गेम सुरू करतो. तेव्हा प्रीती आणि सतीश हसत त्यांच्याकडे गेले. हातातला चहा अजून गरम होता आणि त्याच्या वाफेसोबत तिच्या मनात सतीशबद्दलचा आदरही हळूहळू वाढत होता. प्रेझेंटेशनमध्ये उद्या काय होईल असं तुम्हाला वाटतं, हे मला कॉमेंट करून सांगा. आणि ऐकायला किंवा वाचायला माझी ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.